शिंदे फोन ठेवा. जय जय महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र प्रास्ताविक भजन मंडळ यांचे मी लाख लाख आभार मानतो. कारण बुवानी मगाशी म्हटले काय, साक्षात पंढरपूरचा पांडुरंग म्हणायला लागले आम्ही ठेवला जोडी मंडळाचे मी लाख लाख आभार मानतो. आज माझ्या जोडीला साक्षात तात्या विंचू ओम स्वाहा भगवी भागवतरी बदमासे गावदेवी नवनिर्माण भजन मंडळ अध्यक्ष शिवसेना महेश सावंत तालुका कुडाळ. ज्ञान आणि लक्ष्मी, ज्ञान दिल्याने वाढतात तशी लक्ष्मी पण दिल्याने वाढते, दाबून ठेवायची नाही. बाकी याचा भारी सांगितलंस काय का, म्हणजे त्याका सरळ सरळ काय म्हणायचा की माझ्या जोडीत तुम्ही काळू माणूस आणून ठेवलं असं ना म्हणता, पण विठोबाचा म्हणता. अरे पण बाबा काळ्या माणसाचे फायदे किती होत तुला माहित आहे. काळ्या माणसात कायम गोरी बायको गावतात, सगळ्यात मोठं फायदो आलो. आणि शेजारणीचा काहीतरी सांगत होतो, शेजारणीचा अरे शेजारणीचा काय सांगत होतं का लिहून घेतलोय लिहून सांगत होतो काहीतरी. हा माका म्हणायला लागलो शेजारी दिसत नाही आणि चष्मो काढलंय शेजारी दिसत नाही, चष्मो लावलंय काय काहीतरी सांगलं बराचसा. बुवा कसे बुवांच्या आणि माझं गाव जवळ जवळ तुमच्या माहितीसाठी सांगते, तो लय लांबचो नाही जो भाई तू आपलं ह्या करता. बुवाने जे देवीचं नाव घेतलं आणि माझ्या देवीचं नाव याचं जा मोराई देवी. हा ह्याच्या घराच्या बाजून जाय होते मी कायम, ह्याच्या घरात आनंदी आनंद आनंदी आनंद, रोज हसण्याचा आवाज, रोज हसण्याचा आवाज. एक दिवशी म्हटलं काय तुझ्याकडे म्हटलं काय आनंद जो घरात तुम्ही साजरा करतात हसत असतात कायमची, तर आमचा पण म्हटलं थोडासा सांग ना. अरे म्हणता घासलो काय आनंद, माझ्या बायको म्हणता काय सवय राग गेलो ना त्या काय गावात का फेकून मारतात. आणि म्हटलं ह्याच्यात तुम्ही हसण्याचा काय विषय काय नाही, चपाती करीत असली आणि मी काहीतरी सगळं केलंय असा कर तसा कर काय लाटली फेकून मारतात. अरे म्हणता लाटणी जर लागली काय ती हसता, लाटणी चुकवलंय काय मी हसतोय. आता शेजारणीचा सांगता काबाड कष्ट करून करून आपण संसार उभा करतो नाही का. कोण कोण आता कधी पण आपल्या धर्मपत्नी काय पण देऊन दिला पाहिजे, आपण का गोड मानून खाऊचा का अळणी किंवा खारड सांगायची आपली हिंमत आहे का. ह्याचा तसा नाही.
मीठ कमी आहे, ह्या कमी आहे, ता कमी आहे. त्या दिवशी वहिनी एका भाजी वाढल्या आणि म्हणा लागलो हा हा एवढी वर्ष आपल्या लग्नात झाली काय भाजी केलं एवढ्या वर्षात म्हणा लागली आजी तुझ्या म्हणायला लागलो आता जी चवली अशी भाजीच म्हणायला लागलो मी खाऊ नाही. त्याबरोबर माऊले कंबार खाकल्या घागडे पद मन गेलोय आयुष्यभर तुझ्यासाठी झगाडलोय आणि शेजारी वाटीभर भाजी दिली ती तुका आज गोड लागली. शेजारी ह्याचा कसा झाला माहिती 7 जन्माच्या गाठी म्हणजे महिला वडाच्या बाजूक ते फेरी मारतात आणि म्हणतात 7 जन्म आपल्या रोज नवरो गावा भलो. ह्याचा उलटा मनात वगैरे वगैरे द्यायचे नजरो 7 जन्म म्हणायला लागलो मला ते 7 जन्मात वेगवेगळे म्हणालो उलटे फेरी जर मारले तर वेगवेगळे गावतील नंतर मग हो वडाच्या भावताने उलटे फेरी मारतो जाऊन सकाळी असलो हो शेजारीचा बघ अरे आपण या प्रभू रामचंद्रांच्या भूमीमध्ये जन्म गेला हुआ 7 वर्ष काय 7 जन्म आपल्या 30-32 गाव होईल. आता मुंबईत गेल्यानंतर कसा पहिले वड तरी मोठे गावाचे वड तरी मोठे असतो पण आपल्या मुंबईत सगळ्यांना माहिती आहे वडाची फांदी आपण येथे हाणणार आणि रात्रभर फ्रीज मध्ये ठेवणार सकाळी ताट होणार वड मग तो त्या तांबियात लावणार आणि त्याका मग दोऱ्यान गुंडाळणार म्हणजे 7 जन्म खय जाता का नाही फ्रीज मध्ये फटाफट फटाफट उचलून थंडी होऊन गेलो कुडकुडलो सत्यवान. आणि हो शेजारणीचा सांगता अरे एवढे काबाड कष्ट करून मुंबईमध्ये महिला एवढा पण ते गावासारख्या फेऱ्या मारून नसले तरी पण तो वड आणतो आणि इथे हा वडापाव तो आपण सण साजरा करतो तो करतो म्हणजे पतीवर किती प्रेम होतो बघा. ह्याचा कसा नाही याचा सगळ्यात आता बुवाचा सांगल्या का बू म्हणजे म्हणता बुद्धिवान आणि वाचा काय सांगलंस रे वाचा काय सांगलंस का बुवा वात्र ताईला युट्यूबला माहित आहे ना तुला चांगलं धगाव शिकणार त्याच्या माफी मागायला लावले त्याकडे. वा म्हणजे परस्त्रीकडे कधीही वाकड्या नजरेने न बघणारा तो बुवा लक्षात ठेवा. शपथ मी नाही होत